आता मध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला, विविध प्रश्न तुम्ही तिथे मांडलेले आहेत. काय आश्वासने मिळालेले आहेत? सामाजिक प्रश्न होते किंवा इतर काही असे प्रश्न जे होते, काय आश्वासन मिळालंय साहेबांकडून? आता आम्ही बौद्ध समाजाचं शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो आणि त्या समाजाच्या काही प्रमुख मागण्या आम्ही उद्धव साहेबांच्या समोर मांडल्या आणि उद्धव साहेबांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिलेला आहे. लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार निवडून येणार ही 100% गॅरंटी आहेच आणि त्यामुळे त्यांनी सकारात्मक आम्हाला दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्धव साहेब या आमचे जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवतील. भाऊसाहेब विचारमंच पालघर याच्या विचारमंचचा मी सचिव आहे. आता जो या देशामध्ये आज जी भयावह स्थिती आहे, आहे जे काय किंवा आज आमचा जो समाज आहे, बौद्ध समाज, याच्यामध्ये अनेक गट आणि तट आहेत. त्यामुळे होतंय काय की जेवढे गट आहेत त्या गटामुळे होत आहे की आम्ही वेगवेगळी मतदार त्यामध्ये मतदान करणार आम्ही आणि निवडून येणार कोण तर भाजप. आज ज्या भाजपमुळेच आम्ही आज जी स्थिती आमची उद्भवलेली आहे, महागाई आहे, खूप काय आहे. म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर म्हणा किंवा जे काय आहेत त्या गोष्टी बहुतेक जनतेला सगळं माहिती आहेत का आज काय काय वस्तू आपली आहे सध्या देशाची आपली आणि संपूर्ण सगळं भरभटलेलं आहे. तुमचा महिला अत्याचार आहेत त्या होत आहेत. म्हणजे आज मणिपूरमध्ये घटना तुम्ही पाहिली तर दिवसा ढवळ्या म्हणजे 2 महिलांना तुम्ही असं नग्न धिंड काढून तुम्ही मिरवतात. म्हणजे आणि तिथे आमचे प्रधानमंत्री विदेश दौरा करतायत. म्हणजे हे एक कितपत योग्य आहे आणि आम्ही सहन करत असायचं का? ह्या त्यांच्यावरती आज आमच्या दलितावरती पण आहे आणि भविष्यात असं होतच राहणार आहे. आम्ही नक्कीच आम्हाला याच्यातून आम्ही म्हणजे जाणार आहोत आणि ते काही होऊ नये ही धोक्याची घंटा आहे हे आम्ही समजूनच आहोत. आणि यामुळे मी सध्या म्हणजे निर्भय बनो भारत जोडो अभियान जो आहे त्या अभियानात मी गेल्या 8 महिन्यापासून काम करतोय आणि जेव्हा इथे उमेदवार नव्हता तेव्हा सुद्धा मी असं म्हणायचं की भाजप विरोधी आम्ही काम करतोय तर भाजप विरोधी भाजपला हटवण्याकरता जरी त्यांच्या विरुद्ध जरी आपला उमेदवार कुठला दगड उभा केला तरी आम्ही त्यांना निवडून देऊ अशी आमची ही हे होती आमची म्हणजे प्रचाराची पद्धत होती. पण आता तर निवडणूक उमेदवार फिक्स झालेलेच आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच निर्धाराने पेटलेलो आहोत की जे माझ्या जर एखादा पक्ष किंवा तो कधी निवडून येऊ शकत नाही माझ्या समाजाचा तो पक्ष कधी निवडून येऊ शकत नाही तर मी माझं त्याला मत देऊन जर माझं मत जर वाया घालवत जात असेल तर मी त्यांना मत न देता मी महाविकास आघाडी जी आता तयार झालेली आहे तर त्यांना मतदान करण्यासाठी मी जास्तीत जास्त मी समजण्याचा प्रयत्न करत आहे.